नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्या किचनमध्ये आज नवरात्राचा 4था दिवस आहे आणि आज कुष्मांडा देवीचं रूप आहे आणि ती देवी आज निळी साडी नेसलेली अशा रूपात आहे. तर मी आज तुम्हाला देवीला असं नव्हे पण जनरल आरोग्यदायी असा तुम्हाला मी हर्बल चहा करून दाखवणार आहे. त्याला काही जण काढाही म्हणू शकतील, पण याला आम्ही हर्बल चहा म्हणतो. हा चहा मी गोकर्णाच्या फुलांपासून केलेला आहे. त्याला शंखपुष्पी असंही नाव आहे, त्याला अपराजिता असंही म्हणतात. अशा वनस्पतीचा मी काढा आज तुम्हाला करून दाखवणार आहे, हर्बल चहा करून दाखवणार आहे. तर त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. ते साहित्य तुम्ही बघा. आज आपण आपल्या किचनमध्ये एक आरोग्यदायी असा हर्बल चहा करणार आहोत. म्हणजे गोकर्णाच्या फुलांपासून आपण चहा करणार आहोत. त्याला अपराजिता म्हणतात किंवा शंखपुष्पी असंही म्हणतात आणि याचे आयुर्वेदिक फायदे बरेच आहेत, ते मी तुम्हाला सांगते नंतर. पण आधी आपण पहिल्यांदा घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला. ही मी गोकर्णाची फुलं घेतली आहेत. यामध्ये अशी असतात, एकेरी पण असतात, त्यानंतर पांढरी असते, लव्हेंडर कलरची असते, असे 2-4 प्रकार ह्या गोकर्णात मिळतात. त्यापैकी हे तर मी आज डबल गोकर्ण मिळालं आहे मला. एकेरं पण असतं आणि याचा आता मी तुम्हाला चहा करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे ही फुलं घेतली आहेत. त्यानंतर यामध्ये मी पाती चहा घालणार आहे, म्हणजे गवती चहा म्हणतात तो घालणार आहे. काळ्या मिरीचे 4 दाणे घालणार आहे. हा मध आहे आणि हे तुळशी आहेत आणि लिंबू घालणार आहे. थोडं असेल तर घालायचं. लिंबानं थोडा चहाचा रंग बदलतो पण चव चांगली लागते. असा हा चहा मी करणार आहे. तर त्याच्यासाठी आता साहित्य म्हणजे, आणि हे 4 कप पाणी ठेवलं आहे. आधी मी आता गॅस लावते आणि त्यामध्ये सगळं साहित्य, फक्त लिंबू सोडून इतर सगळं साहित्य मी त्याच्यात टाकणार आहे. फुलं छान उकळायला लागली की त्याला रंगही येतो आणि छान दिसतो हा चहा. फुलं पण बघा किती छान आहेत त्या. ही फुलं शिजायला लागली की त्यामध्ये मी थोडं आलं टाकणार आहे, तुळस टाकणार आहे आणि हा गवती चहा पण टाकणार आहे. गवती चहाच्या 2 पात्या घेतल्या चिरून, त्या टाकल्या आहेत. ही तुळस टाकणार आहे थोडी. हे सगळं दारातलं साहित्य आहे. आलं टाकणार आहे. असा हा आरोग्यदायी चहा मी करणार आहे. त्या काळ्या मिरी घातल्या 4. हे बघा रंग यायलाच लागला लगेच. किती सुंदर काढा चहा होणार आहे आपला. याचं आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. आकार, या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा असल्यामुळे ह्याला गोकर्ण हे नाव पडलं आहे. आणि ही बीवर्गीय वनस्पती आहे. फुलं, शेंगा, पानं, साल, मुळ्या सगळ्याचा उपयोग औषधामध्ये केला जातो. असं आयुर्वेदात त्याचं अतिशय महत्त्व आहे. नियमित सेवन आपण जर केलं त्याचं, हा चहा जर आपण रोज सकाळी प्यालो तर आपला थकवा दूर होतो. मानसिक ताणतणाव असेल तरीही त्याच्यावर उपाय होतो. असं बरेच ह्याचे फायदे आहेत. स्मरणशक्ती वाढते आपली. केसांसाठी, केसांच्या कुठच्याही समस्येवर हा चहा अत्यंत लाभदायक असा आहे. असं रुग्णांसाठी, म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांना सुद्धा हा चहा अतिशय चांगला आहे. म्हणजे रोज जरी त्यांनी मधुमेहाच्या रुग्णांनी घेतला, त्याच्यात साखर घालायची नाही, मधच घालायचं आहे. असा हा चहा. त्वचेचे विकार असले तरी तेही कमी होतात. खाज, खरूज काही असेल तरीही कमी होतात. असं बरं पिंपल येतात तोंडावर, तेही याने कमी होतात. कॅन्सरचे जीवाणू, म्हणजे कॅन्सरवर सुद्धा त्याचा उपयोग होतो. याची पाळं, मुळं सगळं याचं उपयोगी येतं. आणि ही अतिशय आरोग्यदायी अशी वनस्पती आहे. आणि मी आता तुम्हाला त्याचा हा चहा करून दाखवणार आहे. किती सुंदर कलर येतोय बघा. जशी जशी फुलं उकळतील तसा तसा त्याचा कलर येत जाईल. हे 2 ग्लास झालं की आपण गाळून घेणार आहोत आणि मग आपण त्यामध्ये
मध घालणार आहोत. गाळून घ्यायचा आणि त्यामध्ये मग आपण मध घालायचा. किती कलर सुंदर आलाय बघा. हर्बल चहा, आणि हा आपल्या इथल्या ताज्या फुलांचा चहा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात इतर काही हे नाही, मिसळलेलं काही नाही आहे. नक्की चांगला चहा आहे. फुलंसुद्धा ताजी झाडावरून काढून आणलेली आहेत. अशी फुलं पटकन मिळत नाहीत, पण आपल्या इथे कोकणात हे सगळं मिळतं. आणि जनरल खेडेगावातल्या लोकांकडे गोकर्णाचं झाड असतंच असतं. त्याच्यात पांढरीसुद्धा छान दिसते. पांढऱ्यामध्ये सुद्धा डबल, सिंगल असे प्रकार असतात. लव्हेंडरमध्ये सुद्धा प्रकार असतात. अशी 2-3 प्रकारची गोकर्ण, पण बहुगुणी अशी आहे. आपण हे 2 ग्लास झालं की खाली उतरणार, पण अजून ते जरा आटायला हवं आहे. कसा बघा डार्क कलर येतोय तो सुंदर. छान धुवून वगैरे घेतलेली आहेत, ताजी काढून आणलेली आहेत. आणि गवती चहाचा फ्लेवर आहे, त्यामध्ये तुळस आहे, आलं आहे, त्याच्यामुळे त्याला अतिशय चवही चांगली येणार आहे. आणि या चहानं नक्कीच थकवा दूर होईल. अजून 1-2 मिनटं उकळलं की आपण हा चहा गाळून घेणार आहोत. किती सुंदर कलर आलाय तो बघा. असा चहा प्यायल्यावर का नाही एनर्जी येणार. मी ह्या चहात मध घालणार आहे. हा आपला एनर्जेटिक चहा पिण्यासाठी तयार आहे. असा मी गोकर्णाच्या फुलांचा काढा, म्हणजे शंखपुष्पी याला म्हणतात किंवा अपराजिता म्हणतात. ही बऱ्याच रोगांवर औषधी वनस्पती आहे. याचा आज मी तुम्हाला हर्बल चहा करून दाखवला आहे. हा विशेषतः कॅन्सरच्या रोगी विशेषतः पितात, किंवा वजन कमी करण्यासाठी पितात, एनर्जी वाढवण्यासाठी पितात. पण याच्यात सगळं आयुर्वेदिक घातलेलं आहे. मध घातलेलं आहे, मिरी घातलेलं आहे, लिंबू असं सगळं घातलेलं आहे. त्याच्यामुळे हा काढा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. आणि म्हणजे बरीच लोक हा पितात सकाळी करून. तर असा हा मी चहा केलेला आहे. त्या चहाचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.